अभिजात तुम्हाला मराठीचा दर्जा जर बघायचा असेल तर अशी नाटकं तुम्ही थिएटरमध्ये येऊन जरूर 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 बघा. राजेश देशपांडेचं दिग्दर्शन अतिशय उत्कृष्ट होतं. या नाटकात मी 1979 साली स्वतः काम करत होतो. सर्व कलाकारांनी उत्कृष्ट काम केलं आणि प्रयोग अतिशय रंगतदार झाला. मी श्रीकांत अयाचित. सुंदर मी होणार ह्याचा प्रयोग आत्ता प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहामध्ये झाला, तो बघायला मी आलो होतो. या नाटकात मी 1979 साली स्वतः काम करत होतो. तेव्हापासून आजपर्यंत त्या नाटकाचा जो विषय आहे, अर्थात पु ल देशपांडेंचं लिखाण आहे आणि ते तसाच तो टवटवीत विषय आणि सर्व कलाकारांचं खरं तर अभिनंदन. सर्व कलाकारांनी उत्कृष्ट काम केलं आणि प्रयोग अतिशय रंगतदार झाला. राजेश देशपांडेचं दिग्दर्शन अतिशय उत्कृष्ट होतं. अर्थात राजेशनी बरीच नाटकं बसवली, त्यातली ही पुनरुज्जीवित आपण असं म्हणू शकतो. जी जुनी नाटकं तो करतो आहे, हिमालयाची सावली केलं त्यांनी आणि आता हे सुंदर मी होणार किंवा फुलराणी केलं होतं. अतिशय सुंदर दिग्दर्शन करतो राजेश. आणि आम्ही सगळे म्हणजे माझी सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की अभिजात तुम्हाला मराठीचा दर्जा जर बघायचा असेल तर अशी नाटकं तुम्ही थिएटरमध्ये येऊन जरूर 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 बघा. धन्यवाद.